आतापर्यंत साहेब मला बोलू द्या. घ्या लवकर. 3-4 दिवसानंतर आज नंबर लागला, याच्यात तरी बोलू द्या. अरे 1-1 तास लोक बोलले आहे. बरं बोला 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 बोला. 1-1 तास बोलले, आम्ही बसून राहिलो आहे. आता बोला, नंबर लागला, बोला. बोलू द्या सर. बोला बोला. तेव्हा 60% एरिया आमच्या मतदारसंघामध्ये फारस क्षेत्र आहे. फारस अजून 44 गाव अजून फारस मध्ये आहे, महसूल मध्ये नाही. फारस मध्ये जे आमचे गावे आहे त्याच्यात 1585 पाडे आहे आणि ते फारस क्षेत्रामध्ये आहे. आणि त्या गावाला जाण्यासाठी रस्ते नाही. रस्ता काढण्यासाठी गेलेत फारसवाले पहिलेच खोदालू टाकत देत नाही. म्हणून मी मुख्यमंत्री महोदयना आणि अध्यक्ष महोदयला विनंती करतो. मुख्यमंत्री महोदयना मी निवेदन दिलं होतं की सर माझ्या भागात लक्ष द्या, पण त्याच्या मला साधा उत्तर सुद्धा भेटला नाही. ठिकाण टाकली नाही तोपर्यंत फारस अधिकारी येता. म्हणून माझे मंत्री महोदयना विनंती राहील, माझ्या या कार्यक्षेत्रामध्ये 90% हा क्षेत्र हा फारस एरिया आहे आणि त्या फारस एरियामध्ये जाण्यासाठी जे अतिदुर्गम भागामध्ये जे माझ्या गरीब आदिवासी राहतो त्यांना जाण्यासाठी रस्ते नाही. रस्ते काढण्यासाठी एक तर तुम्ही फारसमध्येच रस्ते घ्या, फारसची तरतूद करा, हजारो कोटी तरतूद करून तुम्ही रस्ते द्या आणि आम्हाला रस्ते तरी करून द्या. आझादीच्या 77 वर्षात आम्हाला रस्ते नाही. म्हणून माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदयला, ते बिबट्यात काय बिबट्या आला गेला किती खाल्ले ते जाऊ द्या, पण आम्हाला आझादीच्या 77 वर्षात रस्ते नाही भेटले तर त्याची तरी तरतूद करा आणि भरीव तरतूद करून माझ्या भागात या फारस क्षेत्रामध्ये दडगाव अक्कलकोवामध्ये फारसचे रस्ते तरी करून द्या, हे माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय मला याच्यात बोलण्यासाठी संधी दिली, मी तुम्हाला तुमचं बी आभार मानतो, कारण 3-4 दिवसात बोलण्याची संधी दिली. मी एवढेच बोलून माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.